काँग्रेस पक्षाच्या 139व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपूरमध्ये है तैयार हम महारॅली। काँग्रेस 2024च्या लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। राज्यातल्या लोकसभा जागांबाबत दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची वरिष्ठांसोबत बैठकीनंतर महाविकास आघाडीच्या समन्वय समितीशीही होणार चर्चा। भारत जोडो यात्रेदरम्यान निधन झालेल्या कृष्णकुमार पांडेंच्या कुटुंबियांचा काँग्रेससह आरोप। 25 लाखांची मदत कबूल करूनही न मिळाल्याचा दावा, तर पांडे कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही, काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची वर्षा निवासस्थानी भेट। मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती। शेतजमीन खरेदी प्रकरणी ईडीच्या आरोपपत्रात प्रियांका गांधींचं नाव। हरियाणातल्या 5 एकर जमीन खरेदी प्रकरणी आरोपपत्र। एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना सहकार आयुक्तांचा दणका। पात्रता निकष पूर्ण न केल्यामुळे पदावरून हटवलं। संचालक सौरभ पाटील, सदावर्तेंचे नातेवाईक। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून जरांगे पायी मुंबईकडे कूच करणार। बीकेसी, आझाद मैदान, शिवाजी पार्क यापैकी एका मैदानावर होणार आंदोलन। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन मराठा समाजाच्या एकजुटीमुळेच दाखल। जरांगे पाटील यांचं वक्तव्य। ओबीसीतून आरक्षण देण्याचा कायदा लवकरात लवकर पास करा, जरांगेंची सरकारकडे मागणी। राम मंदिर बनलं याचा आनंद, पण भाजप मंदिरावरून राजकारण करते की व्यवसाय माहित नाही। शरद पवारांचा हल्लाबोल, आमंत्रण मिळालं नसल्याचीही माहिती। अमरावतीमध्ये शरद पवार आणि बच्चू कडू यांची भेट। शेती आणि सामाजिक विषयावर चर्चा झाल्याची कडूंची माहिती। शिंदेंसोबतच कायम राहणार असल्याची स्पष्टोक्ती। प्रॉपर्टी एजंट्सना 1 जानेवारीपासून महारेराचं प्रमाणपत्र अनिवार्य। प्रमाणपत्र न घेतल्यास कारवाई होणार। एमफिलचे प्रवेश तातडीने थांबवा, यूजीसीच्या सूचना। 2022 नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीला मान्यता नाही, परिपत्रकाद्वारे यूजीसीकडून स्पष्ट। पुण्यामध्ये पोलिसांसमोरच कोयता गँगचा उच्छाद। वडगाव शेरीमध्ये 2 गटातल्या वादात कोयत्यानं हल्ला, नागरिकांमध्ये दहशत। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। शिवडी नावाशेवा प्रकल्पाचं 12 जानेवारीला लोकार्पण होण्याची शक्यता, तर पंतप्रधानांची वेळ मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।